त्यांचे जिवंत उदाहरण आहे. ग्रामीण भागापासून शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत सेवा पोहोचवणाऱ्या आपल्या टपाल हे जवळपास आपण 70% केवळ अचिव्हमेंट केलेलं आहे. पण इथे एक गंमत काय माहिती आहे का, आपण 11,000 अकाउंट हे डिसेंबरपर्यंत काढलेले आहेत आणि उरलेले 18,000 अकाउंट आपण 3 महिन्यात काढले फक्त 19,000 अकाउंट. सॉरी, काय बाबा माझं वय झालंय म्हणजे गावात बसले तर सर्व मंडळी आपल्याला सर्वांना नमस्कार. आम्ही काम कसं करतो हे तुम्हाला ठाऊक नाही. आमचाही माणूस म्हातारा आहे, मी म्हातारा बाबा. आम्ही एकाच्या घरी जातो खातं काढणार मावशी खातं काढणार मावसा खातं काढणार आणि असं करू करू समजतो. माझं यश माझं नाही आहे, तर माझे MBBS समोर होते आणि मी खरं तर त्यांचंच खूप मोठं याच्यात यामध्ये सहकार्य आहे मला आणि सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे सगळं करू शकतो. काढायचा उद्देश काय, पत्र वाटप करताना कस्टमरला बोलत असतो त्याच्यातून सेविंगच्या खात्यात जास्त पैसे असतील त्याचा TD मध्ये टाकतो. आता आपल्याला व्याज जास्त भेटते. चार-पाच वेळ झालं, मग मी त्यांच्या वडिलांना धरलं की बाई एक मला अकाउंट तरी द्या. मग त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला समजावलं आणि मला 5 लाखाची पॉलिसी त्यांनी दिली आणि त्यांच्या वडिलांची दिली, पत्नीची दिली आणि मुलाची त्यांच्या 10 लाखाचं त्यांनी मला दिले. जिथे आहे जिथे पोस्ट ऑफिस आहे तिथे ज्या ठिकाणी आहे तिथे आधी पोस्ट मास्तर होते एक आजोबा. तर खाली वेळेत ते माझ्याजवळ बसतात आणि मला इकडल्या तिकडल्या गप्पा सांगतात, म्हणजे गावातल्या. तर माझं त्यांचं चांगलं जमतात, तर ते सांगतात यांच्याकडे असं कसं मी चालू असते. तर नंतर कस्टमरसुद्धा येतात, तर मी त्यांच्याशी संवाद साधते. आणि जसे की लेडीज आहे तर त्यांच्याशी तर वाईट मॅचेस होते, तर त्या सांगतात की मॅडम घरी असं, मॅडम घरी तसं. तर मी त्यांची गरज जाणते आणि गरज जाणून मला माहिती आहे की यांच्याकडे पिंकी आहे, पिंकी या वर्गात आहे, तिला कोणती गरज आहे, म्हणजे तिला सुकन्या द्यायचं आहे. नंतर काकू तुम्ही शेतात जाता तर तुम्ही ID काढून घ्या, ही सुद्धा स्कीम मी त्यांना देते. म्हणजे मी त्यांची गरज जाणते, त्यांच्या गरजेनुसार त्यांचासुद्धा फायदा होईल, आपल्यासुद्धा फायदा होईल, ह्या रीतीने चालते. तिला फक्त एवढे म्हणेल की माझ्यासाठी खरं यश म्हणजे ही सोनेरी चमकणारी ट्रॉफी नव्हे तर मी कमवलेली सोनेरी माणसं. धन्यवाद. आज भर पैसे थोडे थोडे, उद्या भविष्य राहील मोठे. बरोबर. तर पारितोषिक वितरणातील पुढील कॅटेगरी आहे PLI आणि RPLI. या
उत्कृष्ट विमा योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आता आपण सत्कार करणार आहोत. आहे ना, अशा प्रकारचे ड्राईव्ह आणि जे होणारे आपले PLI RPLI ड्राईव्ह आहेत, या सगळ्यांचा ओव्हरऑल विचार करून याच्यामध्ये रनरअपसाठी नॉमिनेशन आले होते. त्याच्यापैकी रनरअप जे आहे ते आपण आता अनाऊन्स करूयात. रनरअप म्हणजे जे सेकंड प्राइज असते, म्हणजे ऑफिस ऑफ द इयर मधलं जे सेकंड ऑफिस आहे ना, 2 आपण ऑफिस सिलेक्ट करणार आहे. एक राहील मेन ऑफिस, जे ऑफिस ऑफ द इयर असणार आहे. पूर्ण वर्षभरात ज्या ऑफिसने संपूर्णपणे सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी केली ते ऑफिस आहे ऑफिस ऑफ द इयर. त्यानंतर त्याच्यापेक्षा जे सेकंड नंबर आहे ते ऑफिस आहे रनरअप, है ना, म्हणजे एक विनर आणि एक रनर, अशा प्रकारे 2 ऑफिस